पुढच्या बातमीकडे वळूयात। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मध्यरात्रीनंतर तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आलेलं आहे। बुलडाण्यामध्ये कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये काल तुपकरांनी मुक्काम आंदोलन केलं। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काल तुपकर यांना अटक करण्यात आलेली होती। आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला नाही तर कार्यालय जागेवर ठेवणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला होता। रविकांत तुपकरांनी पीक विमा कंपन्यांनाच हा इशारा दिला होता। सरकारच्या इशाऱ्यावर बुलडाणा पोलिसांनी आम्हाला जोर जबरदस्तीने एसआरपीचे दंगाकाबू पथक आणून जोर जबरदस्तीने अटक केलं। माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा नॉन बेलेबल गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि आत्ता रात्री 12 वाजता बुलडाणा पोलिसांनी मला समजपत्र देऊन तात्पुरत्या जामिनावर त्या ठिकाणी माझी मुक्तता केली। परंतु आणि आतमध्ये चर्चा होताना त्यांनी असं सांगितलं की उद्यापासून हे सगळे विम्याचे पैसे पडायला सुरू होतील। जर झालं नाही मग मात्र एकाही कंपनीचं कार्यालय आम्ही महाराष्ट्रात ठिकाणावर ठेवणार नाही।